करायचे, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही, अन्यथा बॅड लाईटला आपल्याला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघ आपण पाहतो एकत्रितरित्या टॉस नाणेफेक केली गेली जाते. E1 विपक्ष E3. बघू ना काय बोलतील. नक्कीच आपण पाहतोय काही क्षणातच आपल्याला आमदार साम्राज्य पाहायला मिळेल. त्यानंतर बक्षीस समारंभ देखील आपल्याला पार पाडायचा, प्राइज सेरेमनी देखील आपल्याला करायची विनंती असेल आयोजकांना आपण त्वरित सहकार्य करायचं सर्व खेळाडूंनी देखील. चला विनंती असेल जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची. दोन्ही संघाचे संघनायक आपण सहकार्य करायचं आयोजकांना, कारण आपण जर पाहिलं अंतिम सामना मेगा फायनलची लढत हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळणार आहे. आज दिवसभरात मेहनत केली अनेक आयोजकांनी, तब्बल 9 संघांनी यामध्ये सहभाग घेतला. 99 प्लस 100 ते 110 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यानंतर 3 टीमा आपल्याला पाहायला मिळेल, 3 संघ अंतिम फेरीत देखील अंतिम फेरीपर्यंत पाहायला मिळेल. कुठे तर नक्कीच E4 सुभाष कंग साहेबांचा प्रवास तृतीय दशकापर्यंत संपला, तर प्रथम आणि द्वितीयसाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल जो काही निर्णय आपण आज पाहतो. नक्कीच आयोजक सामन्याचा किती षटक राहतील? 4-5 सगळ्यांना आपण पाहतो. नक्कीच अंतिम सामन्याची लढत चला विनंती असेल थोडीत आपण तिसरं सजून घ्यायचं आहे. नाणेफेक जिंकलाय E1 संघ. आपण पाहतोय आज हंस धोनी प्रीमियर लीग संपूर्ण अंतिम टप्प्यात हा प्रवास होऊन पोहोचलाय. अनेकांनी मेहनत या संपूर्ण स्पर्धा होण्यासाठी आपण आज पाहायला मिळले आणि या स्पर्धेचा प्रवास आता मात्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचते. काही क्षणातच या संपूर्ण स्पर्धेची प्राइज सेरेमनी देखील आपण पाहणार आहोत आणि हा सामना 5 षटकात होईल अशी नोंद दोन्ही संघनायकांनी घ्यायची. आयोजकांच्या वतीने आम्हाला कळवण्यात आले की सामना 5 षटकात होईल अशी नोंद दोन्ही संघनायकांनी घ्यायची. काही क्षणातच आज आपण पाहतो E1 हा संघ नक्कीच खूप चांगला खेळ केला. E1 संघाने देखील विनोद भिल सारखा महत्त्वपूर्ण खेळाडू आज देखील संघाचा पाहायला मिळाला. महेश भाऊ असतील, त्यानंतर सचिन बोराटे संघाला त्यांचा देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर पाहायला गेलं तर E3 संघाचा विचार केला तर E3 संघाच्या वतीने नितीन म्हात्रे स्वतः संघनायक स्वतः भोरक्या आल्यापासून खूप चांगला खेळ नितीन म्हात्रेने देखील केला. त्याचा परिणाम पाहायला मिळतो. संघ आज मात्र अंतिम फेरीत येऊन दाखल झाला आहे. विनंती असेल पंचांना आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. अंतिम फेरी सामना यासाठी केला होता 8 तास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आज आपण पाहायला गेलं सकाळपासून सुरुवात 9:30 पावणे 10ला सुरुवात झाली. उद्घाटन समारंभ पार पडला. त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र अंतिम आणि महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते. 2 खेळाडू दरम्यान, 2 संघादरम्यान. E1 विपक्ष E3 आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज नितीन म्हात्रे,
नॉन स्ट्राईक वर फलंदाज रोशन भगत तर गोलंदाज म्हणल्यावर विनोद भिल्ल. कळंबोली टेनिस क्रिकेटतील अजून एक नाव विनोद भिल्ल पाहायला मिळतं. पहिला चेंडू हलक्याने तटून काढला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. हा चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच नितीन म्हात्रेच्या बॅटिंगमधून आल्याला ठोकलाय चौकार. फलंदाज नितीन म्हात्रे याने अप्रतिम अविश्वसनीय आज कामगिरी केली. नितीन म्हात्रे आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ आज दिवसभरात नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रोशन भगत त्याला देखील साथ देतोय. चांगली साथ रोशनने देखील आज दिवसभर नितीनसाठी दिली. दोघांनी आज खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केलाय. विनोद भाऊला विसरून चालणार नाही. त्या विनोद भाऊंनी तब्बल 67 धावा जमा केल्या एका इनिंग मध्ये आपल्या संघासाठी. तो विनोद भिल्ल आता मात्र बॉलिंग मार्फत तयार. महाराष्ट्र पोलीस नवी पोलीस मध्ये कार्यरत असणारे विनोद भाऊ खूप चांगले गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू निर्धार फेकला गेलाय. कोट्यातील फुटचा चेंडू आता मात्र चेंडू फेकून दिलाय. जबरदस्त प्रहार चौकार पाहायला मिळतोय. या चौकारने 4 उभा राहतोय. वधारतोय धावसंख्या ती बिनगडबाद 8 धावा. आपण पाहतो नक्कीच हंस धोनी प्रीमियर लीग भव्य दिव्य दीप्यमान आयोजन एक जबरदस्त आयोजन कार्यक्रम आज आपण पाहायला मिळते. हंस धोनी सोसायटी यांच्या माध्यमातून ही प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं. सुरेख चेंडू फेकून काढलाय महेश भाऊ आणि चांगलं रिसेप्शन पाहायला मिळतंय. नक्कीच जीवाचं रान करून तनमन धनाने सर्व खेळाडू देखील आज मात्र आपला खेळ पाहायला मिळतोय. दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असताना आज मात्र आपल्या सोसायटीसाठी आपल्या विंगसाठी प्रत्येकाने वेळ काढून या स्पर्धेत सहभाग घेतलाय. याचा परिणाम याचं एक भव्य दिव्य आयोजन आणि हे आयोजन यशस्वी पाहायला मिळतंय. हंस धोनी प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाज नितीन गोलंदाज विनोद भिल्ल यांच्या मार्फत. सुरेख चेंडू पाहायला मिळाला विनोद भाऊच्या माध्यमातून. धाव फलक 1 ने हलता राहतोय. बिनगडबाद धाव फलकावर धावसंख्या येते 11 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज रोशन भगत याला पाहायला मिळतोय. नक्कीच 5 षटकाच्या सामन्याची लढत आता आपण पाहतो. धन्यवाद पंच. नक्कीच एक चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या षटकामध्ये आणि आपण पाहतो 10 प्रकार धावसंख्या ती बिनगडबाद. त्याला विनंती असेल आपण पंचांचे कोणत्या प्रकारचा वाद घालू नये. पंच आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची. आज आपण पाहिलं दिवसभर निस्वार्थपणे आणि निर्विघ्नपणे हे सामने पार पाडण्यात यश प्राप्त झालंय. ऑफिशियल पंच श्रीरामजी त्यांनी देखील सुरेख कामगिरी केली. या कामगिरीवर तिसरा डोळा म्हणून त्याची वर्णी लागली. नक्कीच पीटीसी लाईव्ह तब्बल 124 देशांमध्ये आपलं नेटवर्क असणार ही चांगली आपली युट्यूब वाहिनी आपण पाहतोय. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये अनेक चांगल्या स्पर्धा यांच्या माध्यमातून देखील कव्हर करताना आपण पाहिला. किरणजी दळवे असतील त्यांचे बंधू केतनजी दळवे आणि संदीपजी वास्कर साहेब यांची संपूर्ण टीम आज पूर्ण आपल्या रायगड पनवेल तालुक्यामध्ये कार्यरत आहे. आणि याचा भाग आज आपल्या हंस धोनी प्रीमियर लीगला देखील लाभलेला आहे. त्यांच्या देखील आयोजकांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. कारण आपण जर पाहायला गेलं कळंबोली टेनिस क्रिकेटचा आणि पीटीसी लाईव्हचा खूप संबंध. जिथे कळंबोली टेनिस क्रिकेट मधील मला वाटतंय असंख्य अशा मॅचेस आतापर्यंत पीटीसी लाईव्हने कव्हर केल्या. चांगली क्लॅरिटी तेवढीच चांगली गुणवत्ता त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पीटीसी लाईव्ह देखील करावं तेवढं कौतुक कमी. विनंती असेल पंचांना आपण सामन्याला कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज रोशन भगत पाहायला मिळतोय. चेंडू हाकेट ताटून काढलाय. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर चौकार आणि सुरेख फटका फलंदाज रोशन भगतचा
बॅटिंग मधून पाहायला मिळते. या 4 धावफलक 4 हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद. बिनगडी बाद धावफलकावर धावसंख्या येते 15 धावा. पहिल्या षटक विनोद पुरी थोडं मागलं षटक जोरी पाहायला मिळालं, कारण जर पाहायला गेलं तर नक्कीच 15 धावा धावफलकावर धावसंख्या येते 15. जर पाहायला गेलं तर नक्कीच अंतिम सामन्याची लढत आपण पाहतोय. हंस धोनी प्रीमियर लीग HPL 20-25 या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आज आपल्याला पाहायला मिळतंय ही अंतिम सामन्याची लढत. गोलंदाज सागर नेवसे डावकुराचा गोलंदाज आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या साईड ऑन टाकला फलंदाज तलाकीबंद फलंदाज रॉयल कलंबो संघाचा कोहिनूर हिरा नितीन म्हात्रे. रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक थोडीशी चूक जरूर करतोय. अनेक चोटी कोणत्या प्रकारची धावना निर्धाव चेंडूची पैक होते. नितीनला माहिती आहे स्ट्राईक वर असणं किती गरजेचं आहे. नितीनच्या बॅटिंगमधून जर धावा आल्या तर नक्कीच मोठी धावसंख्या E3 संघ देखील उभा करू शकतो, कारण मागील 3 सामन्यांमध्ये नितीन चांगली कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी केली. आपल्या संघासाठी एकटा लढलाय, स्वतः संघनायक आहे. सर्व सामन्यांची जबाबदारी खांद्यावर घेऊन एकट्याने लढत आलाय संघाच्या सोबतीने. नक्कीच गणेश ढेरे चांगली साथ आहे, रोशन भगत चांगली साथ आहे, दत्ताभाऊंची चांगली साथ आहे, सूरज असतील त्यांची देखील साथ असेल. नितीनला खूप चांगला E3चं आपण देखील कौतुक करावं तेवढं कमी. सुरेख चेंडू होता, हलक्या तटून काढला आणि एक धाव पूर्ण करतील. आपला एंड आता सुरक्षित करतात. एका धावेने धावफलक 1ने उधारतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक धावसंख्या येते बिनगडी बाद 16 धावा. गोलंदाज म्हणल्यावर आपण पाहतोय शिवशंभू कळंबोली संघाकडून खेळणारा गोलंदाज सागर नेवसे आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. ऑन ट्रॅकवर फलंदाज रोशन भगत याला आपण पाहतोय. कोट्यातील फुटचा चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतो. डावकुऱ्या चेंडू अँगल बनवून टाकलाय चेंडू. रोशन मात्र पूर्णपणे जाळ्यात पोहोचतोय. यष्टीरक्षक भूमिका चोख पार पाडतोय. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळतंय. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज सागर. कोट्यातील पुढचा चेंडू आता मात्र रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न आणि सुरेख झेल पकडलाय. क्षेत्ररक्षण काढला, जबाब कॅच पकडलाय. क्षेत्ररक्षक सागर मोरे आणि बाद होते फलंदाज रोशन भगत मात्र बाद होते बॅक पवल यांना. आपण पाहतो पुढील बॅट्समन दिलीप पठारे आपल्याला पाहायला मिळतो खेळपट्टीवर. नक्कीच रोशन भगत रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. सागर मोरे यांनी एक सुरेख झेल पूर्ण केलाय. 1 हँडेड कॅच पकडला. नक्कीच चांगले योगदान त्यांचं देखील राहिलं आपल्या संघासाठी. सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी देखील मॅन ऑफ द मॅच दिलीप पठारे सकाळी झालेल्या सामन्यात देखील त्यांनी देखील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक भेटला. सागर मोरे अष्टपैलू खेळाडू कळंबोली क्रिकेट मधील सागर मोरे आपल्याला पाहायला मिळतोय की आज आपल्या सोसायटी प्रीमियर लीग मध्ये आपल्या विंग मार्फत खेळताना कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप यांना पाहतोय. गोलंदाज म्हणल्यावर सागर. आता सुरेख चेंडू खेळून काढला हवेत. बराच वेळ चेंडू राहिलाय. पाहूया 1 धाव पूर्ण आणि 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड मात्र सुरक्षित करतील. या 2 धावांनी धावफलक दोन्ही हट्टा राहतोय. 1 गडी बाद धावफलक धावसंख्या येते 18. येणारा एका चेंडूचा खेळ बाकी. धावफलक धावसंख्या 18 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप यांना पाहतोय. फुटा चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेता नाही आला. 1 धाव पूर्ण करतील. कोणत्या प्रकारचे दुसऱ्यासाठी कॉलिंग नाही आणि 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलक धावसंख्या येते 1 गडी बाद 19 धावा. आपण पाहतो पुन्हा एक बार बॉलिंग मार्फत गोलंदाज विनोद भाऊंना पाहायला मिळतंय. त्यांनी पहिल्या षटक फेकलं गेलं होतं.
पहिल्या षटकात देखील चांगली कामगिरी केली तर विनोद भिल आता मात्र दुसरे षटक घेऊन येते आपल्या संघासाठी. गोलंदाज मोहल्ल्यावर ऑन ट्रॅक पाहते फलंदाज दिलीप पठारे यांना. कोट्यातील फूटचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज दिलीप पठारे. आता माझ्या चेंडूला खरपूस मध्ये घेत आहे दिलीप पठारेने. माइट हिट पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतो हवाईचा पार, दणदणीत षटकार. नक्कीच आपण पाहतोय नक्कीच कोट्यातील पहिल्या चेंडूवर आक्रमण चालवलं गेलंय. फलंदाज दिलीप पठारे आणि गोलंदाज विनोद भाऊ यांच्यावर पाहायला मिळते. कोट्यातील फूटचा चेंडू. दुसरा चेंडू नक्कीच ऑफसाइड आउटसाइडचा ऑप्शन पाहायला मिळतोय. आवंत रूपाची एक धाव तर पाहायला मिळते. या एक धावसंख्येत एक नंबर पडते. धाव प्रकार धावसंख्या ती एक गडी बाद 26. आता मात्र चेंडू पुन्हा एक बार हवेत पाहूया. झेल शेवट क्षणाला झेल मात्र चेंडू भूमिदान षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख कामगिरी दिलीप पठारे यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे दिलीप पठारे आज मात्र आपल्या सोसायटीसाठी खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहायला गेलं तर नक्कीच सकाळपासून नितीन मात्र एकटाच लढत होता. त्याला असं साथ मात्र भेटली दिलीप पठारे यांचे देखील. आणि याच प्रीमियर लीग मध्ये खूप चांगले खेळ त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एक बार बॉल मार्फत विनोद भिल. आता मला चेंडू फेकून दिलाय. चेंडू जातो सीमारेषे पार. बिग 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 हिट. फलंदाज दिलीप पठारे ऑन फायर पाहायला मिळते आपल्याला. आक्रमण केले गेले. आक्रमण कुणावर केले गेले? आक्रमण विनोद भिलवर केले गेले. जो गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी त्याला मात्र टार्गेट केले गेले. आणि दिलीप पठारे काय लाजवाब खेळ करतो आपल्या संघासाठी. आज मात्र अक्षरशः झोकून दिलाय. धाव प्रकार धावसंख्या ती एक गडी बाद 38 धावा. धाव प्रकार धावसंख्येत 38. कोट्यातील फूटचा चेंडू. आता मात्र धन्यवाद पंच. नक्कीच नो चेंडू दंडित केले गेले गोलंदाजाला. धाव फरक एकने वधारतो. धाव प्रकार धावसंख्येत एक गडी बाद 39 धावा. आता मात्र सुरेख चेंडू हलकेर तटून काढला आणि एक धाव पूर्ण फलंदाज 40 धावा धाव प्रकार पाहायला मिळतात. काय खेळ केलाय दिलीप पठारे यांनी. खूप चांगली खेळ केली आपल्या संघासाठी. 40 धाव प्रकार धावसंख्या 40. कोट्यातील फूटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज नितीन म्हात्रे यांना आपण पाहायला मिळतोय. आता मात्र शांततेने एक चांगला चेंडू होता त्याला मात्र सन्मान दिला आणि एका धावेने धावफलक एकने वधारतोय. धावफलक धावसंख्या 5. चेंडू समाप्त 41 धावा. आता चेंडू खेळून काढला. नक्कीच एक आणि एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड मात्र सुरक्षित करतील आणि एका धावेने धावफलक एकने वधारतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतोय. येणाऱ्या 12 चेंडूत अजून सुद्धा किती धावा जमा करू शकतो हा संघ आणि किती मोठं टार्गेट असणार या अंतिम फेरीसाठी. या अंतिम सामन्यात इव्हन या संघ गोलंदाज मोहल्ल्यावर आपण पाहतो. गोलंदाज दीपक आपण पाहतो. ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप पठारे यांनी आक्रमक पावित्र्य स्वीकारले या अंतिम सामन्यामध्ये. आता मात्र चेंडू जरूर खेळून काढला. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतील. धाव प्रकार धावसंख्या ती
43 धावा, एक गडी बाद. रोशन भगत जरूर बाद झाले. त्यानंतर मात्र दिलीप पठारे आणि नितीन म्हात्रे चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. दिलीप पठारेंची काय खेळे मागल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. लाजवाब खेळ आपल्या संघासाठी आज मात्र आपल्या विंग साठी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र ताकदीचा वापर, चेंडूवरती हवायचा पर, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार बिग बिग माइंड हिट फलंदाज नितीन म्हात्रे याच्या बारी बॅटिंग मधून. 49 धावापर्यंत मजल मारली गेली. चांगली भागीदारी, चांगली खेळ पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज दिलीप पठारे आणि नितीन म्हात्रे यांच्या मार्फत. आता येणारा चेंडू, शॉर्ट चेंडू होता, चेंडू खेळून काढलाय. जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय सीमारेषेजवळ आणि अर्धशतक पूर्ण करते. सांघिक अर्धशतक पूर्ण करते. ही 3 हा संघ टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. 10 फलकात धावसंख्या येते 53 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण केले. खूप चांगला खेळ दिलीप पठारे आणि नितीन म्हात्रे यांच्या बॉलिंग बॅटिंग मार्फत पाहायला मिळाला. आक्रमक पाऊल स्वीकारले गेले. हंस प्रीमियर लीग मध्ये एक अंतिम सामना, महत्वपूर्ण सामना आपण या पेटीस लाईव्हच्या माध्यमातून लास्ट टाइम डिपेंडिंग चॅम्पियन आतमध्ये सुरेख चेंडू फेकला गेलाय. अप्रतिम चेंडू फेकला गेलाय. बऱ्याच काळाने, बऱ्याच वेळाने निर्धाव चेंडूची फेक दीपक यांच्या मार्फत केली गेली जाते. 10 फलक मात्र स्थिरावतोय. 10 फलकात धावसंख्या येते 53 धावा. आपण पाहतो गोलंदाज दीपक कोट्यातील फोडले चेंडू. आता मात्र पुन्हा एक बार चेंडू, निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळतं. नक्कीच सुरेख कामगिरी करतोय गोलंदाज दीपक. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. कारण जर पाहायला गेलं तर धावसंख्येत 53 धावा उभारली गेली. येणाऱ्या या षटकात अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आता माझा सुरेश टॅप रीतीने खेळून काढला. 1 आणि 1 धाव पूर्ण केले. 4 षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकात धावसंख्या येते 54 धावा. अजून येणारा 6 चेंडूचा खेळ बाकी. येणार 6 चेंडूत 10 ते 15 धावा धमाक्यात एक माफक, एक आव्हानात्मक धावसंख्या, अंतिम फेरीची धावसंख्या देखील उभा करू शकतो. ही 3 संघ खूप चांगला खेळ दिलीप पठारे आणि नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विनंती असेल अंपायरला आपण वॉर्न करायचे, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही, अन्यथा बॅड लाईटला सामोर जावे लागेल. इवन या संघाला विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. आपण पाहतोय इथे संघाने 4 षटकाचा खेळ संपलाय. 10 प्रकार धावसंख्या येते. आपण पाहतो नक्कीच येणार शेवटचं अंतिम महत्वपूर्ण षटक गोलंदाज महेशांना पाहायला मिळतं. नक्कीच आज आपण पाहाल तर नक्कीच आरोग्य विभागात कार्यरत असणारे महेश लोखंडे ते देखील आपल्या कामांवर काम करत असताना दैनंदिन जीवनात आज मात्र वेळ काढून, बराचसा वेळ काढून हंस आणि प्रीमियर लीग रविवारी संडे फंड आपण पाहतो. या दिवशी सर्वच खेळाडूंनी उपस्थित दाखवले. गोलंदाज म्हणल्यावर महेश, ऑलटेक फलंदाज नितीन म्हात्रे पाहतोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय बिग 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 हिट. फलंदाज नितीन म्हात्रे ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. 60 धावा पहिल्या चेंडूवर ठोकला गेला. षटकार हल्ला बॉल केला गेला महेशच्या बॉलिंगवर. फलंदाज नितीन म्हात्रे आणि खूप चांगला खेळ आज दिवसभरात त्यांचा देखील राहिलाय. नितीनचा देखील नक्कीच आज आपण पाहायला गेलं तर नक्कीच कळंबोली टेनिस क्रिकेटतील कळून होईरा आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन डंबरे साहेब यांचं देखील त्यागमन होतं. त्यांना देखील विनंती असेल आपण येऊन मंचावर स्थान पण व्हायचंय. फलंदाज नितीन म्हात्रे मात्र फायर पाहायला मिळतोय. 10 प्रकार धावसंख्या होते.
65 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच विनंती असेल आदरणीय सचिन ठोंबरे साहेबांना आपण देखील इथे उपस्थित राहिलात आपण देखील विनंती असेल आपण यायचंय यजमान कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहतोय लढत अंतिम सामन्याचा घमासान युद्ध पाहायला मिळत आहे. E3 विपक्ष E1 या दोन बलाढ्य संघादरम्यान गोलंदाज आता सुरेख चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. HPL चौकार HPL बाउंड्री पाहायला मिळते. 69 धावा धावफलकावर केला फलंदाज नितीन म्हात्रे आणि फलंदाज दिलीप फटार यांची प्रथम खेळी पाहायला मिळते. वारंवार आक्रमण केले गेले टार्गेट केले गेले येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचा त्याचा परिणाम धावफलकावर पाहायला मिळतोय. एक गडी बाद झाला रोशन दोर बाद झाला त्यानंतर मात्र खूप चांगली कामगिरी केली फलंदाज दिलीप नितीन आणि फलंदाज दिलीप पठार यांच्या मार्फत. कोटेतील पुढचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढा. नक्कीच एक धाव आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 पंचांकडे अपील नक्कीच खूप चांगला खेळ टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. स्वतः संघाने खूप चांगला खेळ त्याने केला. तब्बल 17 चेंडू मध्ये 39 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. यश 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 खूप चांगला खेळ नितीनने देखील आपल्या संघासाठी खेळायला. चेंडू हवेत बघा जेल सागर आणि शेवट क्षणाला चेंडू मात्र भूमीला दान होते. 1 आणि 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड मात्र सुरक्षित करतील. धाव दोन्ही हट्ट राहते. धावफलकावर धावसंख्या येते 2 गडी बाद 72 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज फुलावर गोलंदाज महेश यांना पाहतोय तर आउटसाइड फलंदाज यशला आपण पाहतोय काय कामगिरी केली भारतात खेळी केली. 17 चेंडूत 39 धावा. पावा जेल सागर आणि सुरेख जेल पण शेवट संघाला मात्र जेल सुटते आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. या चौकारने 4 धावफलक खालता राहते. धावफलक धावसंख्या येते 76 धावा. धावा जमा करून 77 धावांचं आव्हान भलं मोठं एक आव्हानाचा डोंगर उभा ठेवलाय. अंतिम सामना इथे संघाने आपण पाहायला मिळेल तर 76 धावा जमा केल्या आणि 77 धावा. खूप चांगली खेळी पाहायला मिळते. दिलीप पठार यांच्या माध्यमातून देखील 9 चेंडू मध्ये 24 धावा केल्या. नितीन म्हात्रेने 17 बॉल 39 धावा केल्या. त्याचा परिणाम धावफलकावर पाहतोय. धावफलकावर धावसंख्या भली मोठी धावांचा डोंगर उभारला गेलाय. तब्बल 76 धावा जमा केल्यात. 77 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. विनंती असेल नितीन म्हात्रे साहेबांना देखील आपण देखील जायचंय थोडे त्या आपण इथे सजून घ्यायचं विनंती असेल. विनंती असेल नक्कीच इथे गरजा संघ नायकर आपण देखील त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची कारण येणारे 5 षटकाचा खेळ आपल्याला खेळायचा आहे. तर विनंती असेल E1 संघाला देखील आपण सलामी जोडी खेळपट्टीमध्ये पाठवून द्यायचं. कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही. आपल्याला विनंती असेल आपण त्वरित 6:15 अवधी आपण पाहतो घड्याळामध्ये विनंती असेल E3 संघनायकाला आपलं क्षेत्ररक्षण थोडं सजून घ्यायचं आहे. त्यानंतर E1 संघ या आपली सलामी जोडी खेळपट्टीमध्ये पाठवण्याच्या त्वरित आपण पाहतोय आज हंस धोनी प्रीमियर लीग 20-25 स्पर्धेतील अंतिम सामना. अंतिम सामन्याचा विचार केला तर खूप चांगला खेळ नितीन म्हात्रेने केला. त्याला साथ दिली दिलीप पठारे यांनी देखील. त्यांनी 9 बॉल 24 केल्या. नितीन 17 बॉल 39 धावा केल्या आणि तब्बल 5 षटकात 76 धावा जमा करून 77 धावांचं आव्हान उभं ठेवलं. ते नक्कीच E1 संघासमोर विनंती असेल पंच आपण थोडं अलर्ट करायचं आता
खेळाडूंना अलर्ट करा, कोणत्या प्रकारचा विलंब करू नका आणि आपण त्वरित सदस्य सजून घ्या. आपण पाहतोय सलामीची जोडी E1 संघाची अमृत आणि विनोद भिल्ल हे दोन सलामीवर जोडी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच काही क्षणातच विनंती असेल नक्कीच पंचांना आपण देखील कोणत्या वारंवार प्लेयर खेळाडूंना वॉर्निंग द्यायचं, कोणत्या प्रकारे विलंब करू नका सूचना द्या आपण त्यांना. कारण येणारे 30 चेंडू खेळायचे आणि 30 चेंडू मध्ये 77 धावा जमा करायच्या त्या E1 संघाला. गोलंदाज म्हणल्यावर स्वतः संघनायक नितीन म्हात्रे याला पाहतोय. तर स्ट्राईकवर फलंदाज विनोद भिल, ज्या विनोद भिलने मागील सामन्यात तब्बल 22 बॉल मध्ये 66 धावा खेळ केली, तोच विनोद भिल अनुशायक पाहायला मिळतो. तो गोलंदाज नितीन. तर मात्र पहिला चेंडू जबरदस्त क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दत्ता भाऊ यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची फेक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय दत्ता भाऊ यांच्या मार्फत. त्यांनी देखील सकाळपासून खूप चांगली मेहनत केली, वारंवार शेवटचा अंतिम षटक त्यांनी देखील फेकले आपल्या संघासाठी. त्यांची मात्र धन्यवाद. पंच अवंत धाब्याने श्री गणेश पाहायला मिळतो. अवंत धाब्याने एक धाव मात्र मिळते नक्कीच E1 संघाला. सचिनजी बोराडे साहेबांचा संघाचे संघनायक आपण पाहतोय. महेशजी लोखंड असतील, त्यानंतर विनोद भाऊ अमृत असतील, संकेत असतील, सागर नेवस अशा अनेक खेळाडूंचा भरला असलेला संघ. कोट्यातील पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एक बार दुसरा चेंडू, पुन्हा एक अवंत सोबत धाव. वारंवार थोडी दिशा भटकतोय नक्कीच गोलंदाज नितीन म्हात्रे. याचा परिणाम धावफलकावर पाहायला मिळतोय. धावफलक धावसंख्येत 1 चेंडू समाप्त, 2 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू ऑनस्ट्राईक फलंदाज विनोद भिल. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईड डाव स्टंप फेकला गेला चेंडू. अवंत रुपये अजून एक धाव, तिसरी धाव देखील पाहायला मिळते. गोलंदाज म्हणल्यावर गोलंदाज थोडा तासपडताना दिसतोय. अचूक दिशा अचूक टप्पा त्याला भटकताना दिसतोय गोलंदाज नितीन म्हात्रे. कोट्यातील पुढचा चेंडू ऑनस्ट्राईक फलंदाज विनोद भिल. आता मात्र चेंडू खूप सुरेख फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार चौकार पाहायला मिळतोय विनोद भाऊच्या बॅटिंग मधून. या चौकाराची धावफलक 4 ने વધારतोय. धावफलक धावसंख्येत बिनगडी बाद, 2 चेंडू समाप्त, 7 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज विनोद भाऊ यांना पाहतोय. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज नितीन म्हात्रे. आता मात्र स्टेप आउट करून चेंडू खेळला गेला आहे आणि पुन्हा एकदा सुरेख कामगिरी केली, अप्रतिम फेकी केली, तितके अप्रतिम कलेक्शन, तितके अप्रतिम धाव रन बिटून विकेट देखील मैदान सगळे काही चांगलं घडताना पाहायला मिळते. कारण तब्बल 9 संघांनी संपूर्ण स्पर्धेत सहभाग घेतला होता. 7 संघ बाहेर फेकले गेले, 2 अग्रगण्य 2 चांगले संघ आता मात्र एकमेकांना विरुद्ध खेळताना पाहायला मिळत. चेंडू हवेत पाहा, झेल, ही झेल खूप महत्वाची आहे आणि सुरेख झेल पकडले दत्ता भाऊने. काय सुरेख क्षेत्ररक्षण केले. फलंदाज अमृत मात्र बाद होतोय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय नक्कीच दीपक बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय सागर मोरे यांना खेळपट्टीमध्ये रवाना होताना. त्या सागर मोरेने पहिल्या सामन्यात खूप चांगला खेळला असेल, तोच खेळ त्याला आता देखील खेळावा लागेल. 4 चेंडू, धावफलकात धावसंख्या 1 गडी बाद, 8. 4 चेंडूचा खेळ संपला. धावफलकात धावसंख्येची 8 धावा. त्या सागर मोरेने पहिल्या सामन्यात खूप चांगला खेळ केला, तीच खेळात आठवला गेला आणि पुन्हा एक बार चांगला खेळ आपल्या संघासाठी अंतिम सामन्यात आपला संघ जिंकण्यासाठी करावा लागेल. गोलंदाज नितीन म्हात्रे. निर्धाव चेंडूची फेक होते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील धावफलकावर धावसंख्या 8 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू बॉलिंग मार्फत पुन्हा एक बार तयार. गोलंदाज नितीन. आता मात्र सुरेख चेंडू फेकते. कमबॅक, चांगलं कमबॅक. पहिलं षटक संपतंय. धावफलकात धावसंख्या 8 धावा. तब्बल 77 धावांचा पाठलाग करायचा असेल या संघाला. याचं उत्तर दाखल आतापर्यंत बघता पहिल्या षटकात 8 धावा जमा करू शकला संघ. कोट्यातील पुढचा गोलंदाज रोशन आपण पाहतो ऑन मार्कवर.
गणेशला आमंत्रित केलं गेलंय. नक्कीच ऑन स्ट्राईकला पाहिजे भाजपा फलंदाज विनोद पुल, कोर्टातील पहिला चेंडू गोलंदाज गणेश, त्याने देखील खूप चांगली कामगिरी केली. मागील सामन्याचा हिरो उपांत्य फेरीत ज्याने देखील खूप चांगली केली. सेमीफायनल सामना त्याच्या बळावर हा संघ जिंकला. तो गणेश ऑन बॉलिंग मार्फत पाहायला मिळतो. स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळतोय विनोद भिल. आता मात्र सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम चेंडूची फेक, निर्धाव चेंडूची फेक, यशलक्ष्मी आपल्या विभागात चोख पार पाडते. कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नाही. निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज गणेश यांच्या मार्फत पाहायला मिळते. आता माझा चेंडू सुरेख खेळून काढला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाते सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार, माइट हिट. विनोद भाऊच्या बॅटिंगमध्ये षटकार धावफलक मात्र 6 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या होती 1 गडी बाद 14 धावा. दोन चेंडूचा खेळ संपला. धावफलकात धावसंख्या 14. कोर्टातील फुटचा चेंडू गोलंदाज गणेश. आता माझा चेंडू आवाज पावा. झेल माझं सुटते. खूप महत्वाचे झेल असेल या सामन्यामध्ये. नक्कीच थोडस हंबल पाहायला मिळालं. नक्कीच गच्चाल सिलेक्शन पाहायला मिळालं. सागर मोडे यांना आपण पाहू स्ट्रायकांवर पाहायला गेलं तर नक्कीच विनोद भाऊचा झोल होता. झोल जमिनीत दान झाला तर नंतर पैकी चांगली होती पण कलेक्शन मात्र खराब झालं. त्याचा परिणाम धावफलकावर धावसंख्या होती 1 ने वधारते. धावफलकावर धावसंख्या होती 1 गडी बाद 15. कोर्टातील फुटचा चेंडू. आता मात्र शॉर्ट प्ले चेंडू आता हलकी चढू काढला. 1 धाव देखील पूर्ण केली. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. एचपीएल चौकार पाहायला मिळतोय. काय सुरेख कामगिरी करतो सागर मुळे आपल्या संघासाठी. जीवनाचा मात्र फायदा घेतोय. आल्याला पहिला चौकार लगायला गेला. चौकारने धावफलक 4 ने वधारतोय. 1 गडी बाद झालाय. धावफलकात धावसंख्या येते 19 धावा. कोर्टातील फुटचा चेंडू आपण पाहायला गेला. कुठे जोरदार भेटलं मागील चेंडूवर फलंदाज सागराला. त्याचा पुरेपूर फायदा पाहायला मिळतो. येणाऱ्या चेंडूवर चौकार मारून त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. असा चांगली कामगिरी केली सागर मोरे देखील आपल्या संघासाठी. ज्यांनी पहिला सामना देखील खूप चांगला खेळला. आता मात्र महत्वपूर्ण सामने त्याला अजून देखील चांगला खेळण्याची गरज आपला संघ जिंकण्यासाठी पाहायला मिळतं. आणि एक धाव पूर्ण दोन्ही फलंदाज आपला एंड सुरक्षित करतील. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळते. कोर्टातील फुटचा चेंडू गोलंदाज गणेश. धावफलकावर धावसंख्या 20. कोर्टातील फुटचा चेंडू गोलंदाज गणेश. आता मात्र चेंडू जबरदस्ती खेळून काढला. चेंडू जाईल सीमा रेषे पार. हंसाने प्रीमियर लीग चौकार. या चौकाने धावफलक 4 ने वधारते. धावफलकावर धावसंख्या होती 2 षटक पूर्ण 24 धावा. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 24 धावा. अप्रतिम खेळ पाहायला मिळतो. विनोद भाऊ आणि सागर मोरे यांच्या माध्यमातून पुन्हा एक बार आपण पाहतो बॉलिंग मार्फत गोलंदाज गोलंदाज नितीन म्हात्रे पुन्हा एक बार बॉलिंग मार्फत तयार तर सामना करला फलंदाज सागर मोरे. आपण जर पाहायला मिळतं नक्कीच 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 77 धावांचं भलं मोठं आव्हान उभं ठेवलंय. आता मात्र या आव्हानाचा पाठलाग होईल का? कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग इवन संघ करू शकतो? चेंडू हवेत फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा षटकार. इनोवा कार उभी तिची लाईट बंद करायची कारण खेळाडूंना थोडा त्रास होतोय. इनोवा गाडी जी मैदानाच्या बाहेर लावली गेली त्याची लाईट बंद करायची विनंती असेल. गाडी मालकांना थोडं सहकार्य करायचं. आपण नक्कीच खूप चांगला खेळ, खूप चांगलं आयोजन, दैदिप्यमान स्पर्धा
धोनी प्रीमियर लीग आज आपण आयोजकांच्या माध्यमातून पाहायला गेलाय। या स्पर्धेचा अंतिम सामना देखील तितकाच अप्रतिम खेळाडू पाहायला मिळतोय। चेंडू चकून जातोय सीमारेषे बाहेर, हा येतोय HPL चौकार। या चौकारने धावफलक मात्र 4 ने वधारतोय। मागील षटकार हा चौकार तब्बल 2 चेंडू 10 धावा वसूल केला फलंदाज सागर मोरे यांनी, ज्यांना देखील मागील 2 चेंडूवर जीवनदान भेटलं होतं। त्याचा पुरेपूर फायदा घेता सागर मोरे यांनी दाखवून दिले नक्कीच एक 2 चौकार षटकाच्या मदतीने धावफलकात धावसंख्या येते 34 धावा। कोटीचा पुढचा चेंडू नक्कीच अर्धा टप्पा पार केला, अजून अर्धा टप्पा देखील पार करायचा आहे। बॅटिंग करणाऱ्या इव्हान संघाला गोलंदाज नितीन दिशा मात्र भटकटतोय, वारंवार अवंतर चेंडूची फेक करतोय। या अवंतर चेंडूनुसार धावफलक 1 ने वधारतोय। धावफलकात धावसंख्या येते 35 धावा। कोटीचा पुढचा चेंडू आता मध्ये सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते। नक्कीच फलंदाज सागर मोरे अप्रतिम कामगिरी करतो आपल्या संघासाठी। एक निर्धाव चेंडू फेकला गेलाय। कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज नितीन म्हात्रे, ऑन स्ट्राइक फलंदाज सागर मोरे पाहायला मिळतोय। वारंवार आणि बाद घोषित केलं गेलं जात आहे। फलंदाज सागर यांचे खेळ मात्र संपुष्टात, धावफलक मात्र स्थिरावतोय। धावफलकात धावसंख्या येते 2 गडी बाद 35 धावा, माफ करा 36 धावा। नक्कीच संघाचे संघनायक सचिन बोरटे यांना सुवर्ण संधी असेल प्रत्येक षटकारासाठी। शिवाजी यादव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घेतोय आपल्यासाठी शिवाजी यादव साहेबांच्या मार्फत सचिन बोरटे यांना सुवर्ण संधी असेल षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं जाते। नक्कीच आपण जर पाहायला गेलं अजून आपण पाहतो ऑन स्ट्राइक फलंदाज सचिन बोराटे स्वतः संघनायक आपल्याला पाहतो स्ट्राइक अँड वर्क। तर गोलंदाज नितीन म्हात्रे स्वतः संघनायक देखील पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची फेक करते, जोरदार अपील पंचमात तटस्थ पाहायला मिळतात। कोणत्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची फेक संघनायक टू संघनायक, कर्णधार ते कर्णधार ही युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये। धावफलक मात्र स्थिरावतोय। कोटीतील पुढचा चेंडू गोलंदाज नितीन वारंवार अप्रतिम कामगिरी करतो। निर्धाव चेंडूची फेक 3 षटक समाप्त होतात। धावफलकात धावसंख्या येते नक्कीच पाहायला गेलं वेगवेगळे समीकरण 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता। विनंती असेल कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही। इतर संघनायकाला विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही। नितीन म्हात्रे आज आपण खूप चांगला खेळ आज दिवसभरात आपण पाहतोय गोलंदाजी म्हणल्यावर 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे। 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता। गोलंदाज दत्ता भाऊ ऑन स्ट्राइक विरुद्ध धावला। आपण पाहतोय पहिला चेंडू अक्षरशः चेंडू फेकून दिलाय, टाकतीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाईचा बार, जबरदस्त हिट, षटकार पाहायला मिळतो। फलंदाज विनोद भिल आक्रमक पावित्र्य स्वीकारतोय। येणारा चेंडूत
गोलंदाज गोडीने पुढचा चेंडू ऑन स्ट्राइक फलंदाज विनोद भाऊ आपण पाहतोय. आता मात्र आक्रमक पावले स्वीकारले गेले. सलग दुसऱ्या चेंडूवर देखील दुसरा षटकार पाहायला मिळतोय. या षटकात धावफलक मात्र 6 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या येते 47 धावा. धावफलकात धावसंख्या 47 धावा. आल्या 2 षटकार फलंदाज विनोद भिल यांच्या बॅटिंग मार्फत पाहायला मिळतोय. आक्रमक पावित्र्य स्वीकारले, आक्रमकता स्वीकारली. आता मात्र विनोद भिल या संघाने अनेक सामने त्याने आजपर्यंत आपल्या संघासाठी खेळत. महाराष्ट्र ओपन टेनिस क्रिकेट देखील विनोद भिलने खेळलाय. आज मात्र आपल्या विंगसाठी खेळताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणार आज आपलं ड्युटीचं कर्तव्य करता देखील आपल्या खेळाची आवड जोपासतो. तो ऑन स्ट्राइक पाहतोय फलंदाज विनोद भाऊ आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतात. 2 चेंडूवर 2 षटकार जर फेकले गेलेत. येणाऱ्या 4 चेंडूवर 4 षटकार मारेल का, विक्रम तयार करेल का आपल्या नावाचा फलंदाज विनोद भिल ऑन स्ट्राइक पाहायला मिळतो. तर गोलंदाज दत्ता. आता दुसरा चेंडू होत असला चेंडू 1 आणि निर्धाव चेंडूचे फेक केले गेले. थांबलाय. स्वतःवर विश्वास दाखवला फलंदाज विनोद भिल याने. त्याला माहिती आपला विश्वास, आत्मविश्वास दाखवला स्वतःवर. नक्कीच आता माझा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय. जबरदस्त प्रहार, टायमिंग प्रॉपर, चेंडू व हवा जबर, माइट हिट, बिग हिट फलंदाज विनोद भिल यांच्या बॅटिंग मार्फत. चार चेंडूवर तब्बल 18 धावा वसूल केल्यात. कुठेतरी मागडा पाहायला मिळते गोलंदाज दत्ता भाऊ ज्याने देखील सकाळपासून सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता मध्ये थोडा अडचणी सापडतोय का, कारण अंतिम सामन्याचं प्रेशर पाहायला मिळतंय गोलंदाज दत्ता भाऊ यांच्यावर. पाहायला गेलं तर विनोद भाऊ आक्रमक पावलेला फलंदाज पाहायला मिळतोय. निर्दयी असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राइक वर, ज्याने खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी आज दिवसभरात खेळाचा विनोद भिल ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. आता माझा चेंडू फेकून दिला. अक्षरशः प्रहार पाहायला मिळतोय चेंडूवर. जबरदस्त येतोय एक्सपीएल चौकार. या चौकाने धावफलक 4 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या येते बिनगडी बाद 57 धावा. जबरदस्त सांघिक अर्धशतकी खेळ देखील पाहायला मिळतोय. विनोद भाऊच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. तब्बल 5 चेंडूत 22 धावा त्यांच्या माध्यमातून वसूल केले गेल्यात. खूप चांगला खेळ विनोद भाऊचा आपल्याला पाहायला मिळतो या संपूर्ण स्पर्धे दरम्यान. आता मात्र शेवटचा चेंडू अवांतर रूपाची 1 धाव मात्र मिळते. नक्कीच 58 धावा समीकरण होतं. कुठं आता आलंय कुठं 12 बॉल 42 सामना. आता मात्र जवळ येऊन पोहोचला की काय, कारण गोलंदाज दत्ता भाऊवर केले गेले आक्रमण. तब्बल 23 धावा या षटकात वसूल केले गेल्यात. शेवटचा चेंडू आणि 1 धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला मिळेल विनोद भिल आपल्याला. उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि नक्कीच आज आपण पाहतोय 12 बॉल 42 धावांची गरज असताना काय भारदार खेळ केले. तब्बल 24 धावा वसूल केले या षटकात. आता मात्र मॅच येऊन ठेपली. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. 18 धावा 6 चेंडू. विनंती असेल पंचांना आपण वॉर्निंग द्यायची, खेळाडूंना कोणत्या प्रकारे टाइमपास करायचा नाही, कोणत्या प्रकारचे वेळ वाया घालवायचा नाही. त्वरित आपण सुरुवात करायची. अंतिम फेरीचा अंतिम सामना अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. विनोद भिल काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. तब्बल मागच्या 6 चेंडूत 22 धावा वसूल केल्या गेल्यात. 23 धावा वसूल केल्या गेल्यात. एक लाजवाब इनिंग विनोद भिल यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. कुठेतरी दत्ताभाऊ थोडेसे मागडे जाऊन ठरले. उर्वरित समीकरण 18 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 18 धावा. गोलंदाज पाहतो आपण रोशन भगत. मागील सामन्यांमध्ये रोशनला प्रत्येक वेळेस दुसऱ्या षटक फेकण्यासाठी प्राधान्य दिले. आता मात्र वेगळं लॉजिक नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, कारण 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. कोण जिंकणार अंतिम फेरी, कोण जिंकणार अंतिम सामना. हंसुधाने प्रीमियर लीग चॅम्पियन ला निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. गोलंदाज
रोशन भगत. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. नक्कीच येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. 18 धावा 5 चेंडू 3 षटकार 3 षटकार ठोकावे लागतील विनोद भाऊला हा सामना जिंकण्यासाठी. आज दिवसभर अपार मेहनत केली, आता मात्र अजून थोडी मेहनत करावी लागेल. निर्धाव चेंडूची फेक, चांगलं कमबॅक रोशन भगत याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि 18 धावा. येणारा चेंडू खूप काही महत्वाचा चेंडू असणाऱ्या संपूर्ण सामन्यामध्ये खूप काही चित्र पाळणार हा चेंडू. येणारा तिसरा चेंडू पाहतोय गोलंदाज म्हणल्यावर. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच येणारे 3 चेंडू आणि सलग 3 षटकारांची गरज. येणारे 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज. कशा प्रकारे सामना फिनिश करेल का विनोद भाऊ. आजपर्यंत खूप सारे विक्रम केलेत, आजपर्यंत खूप सारे क्रिकेट खेळलाय आपल्या संघासाठी. महाराष्ट्र टेनिस ओपन क्रिकेट खेळलाय. आज मात्र आपल्या विनिंगसाठी लढताना पाहायला मिळते. येणारे 3 चेंडूत 3 षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पहिला षटकार आणि नाही, आणि निर्धाव चेंडूची फेक. नक्कीच कुठेतरी पराभव छायेखाली पाहायला मिळतो संघ E1 स्पोर्ट्स क्लब कंपोली संघ पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. चेंडू अपकरा. नक्कीच सुरेख चेंडू आणि चौकार जातोय. चौकाने धावफलक 4 हलता राहतोय. धावफलकात धावसंख्या येते 63 आणि नक्कीच चॅम्पियनच्या दिशेने वाटचाल होते. अंतिम सामन्याचा नक्कीच विजयी संघ या संपूर्ण हंस धोनी प्रीमियर लीग मध्ये विजयी संघ ठरतोय. E3 नितीनजी म्हात्रे साहेबांचा संघ या संपूर्ण संघ ठरतो या संपूर्ण सामन्यात. अंतिम विजेता उपयोजक संघ आपण पाहायला मिळतो. नक्कीच E1 आणि E4 संघ दोन्ही संघाचे देखील हार्दिक अभिनंदन असतील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण खूप चांगला खेळ त्यांनी देखील आज आपण आज पाहतो. नक्कीच हंस धोनी प्रीमियर लीग 20-25 पर्व दुसऱ्या संपूर्ण सामन्यांमध्ये खूप चांगला खेळ आज दिवसभरात पाहायला मिळाला. नितीनजी म्हात्रे असतील, विनोद भिल्ल अक्षरशः शेवट क्षणापर्यंत लढला. जो लढला तो जिंकला आणि माफ करा नितीनजी म्हात्रे मात्र जिंकला. त्याने सर्व ही संघ जिंकला. स्वतः संघनायक होता, चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि नक्कीच